नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. तर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, आता तिला बारीक चिरून घेऊ. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मसाला रेडी करू. मीठ घेतलं आहे, कोथिंबीरच्या दांड्या आहेत, लसूण आहे, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, जिरे घेतल्यात आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या आहेत. आता ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊ. तर छान अशी पेस्ट रेडी झालेली आहे. कोथिंबीरसुद्धा आपण बारीक चिरून घेतली होती. कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवायची आणि नंतर बारीक चिरायची. आता आपण जी पेस्ट रेडी केली होती ती पेस्ट टाकून घेऊ. पेस्ट टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ घेणार आहे, ती टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीरला लागेल ना तेवढंच बेसन पीठ घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. तर 2 जोडी कोथिंबीरीच्या होत्या म्हणून त्याच्यासमोर आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेले. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान एकजीव झालं पाहिजे. लगेच पाणी नाही टाकायचं, पाण्याची गरज लागली तर पाणी वापरा, किंवा कोथिंबीर नुसतीच अशी हाताने कुस्करली का नाही तर त्याच्यात खूप पाणी सुटतं कोथिंबीरीला, म्हणून कोथिंबीरीला पाण्याची गरज लागत नाही. आता छान असं बघू शकता, जरासुद्धा पाण्याचा वापर नाही केला. आता आपण ग्लासमध्ये वडी करणार आहोत. तर ग्लासला आधीच तेल लावून ठेवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीरीचं बेटर रेडी केलेलं ती भरून घेऊ. ती भरतोय तोपर्यंत आपण साईडला पाणी गरम करायला ठेवलं एका कढईमध्ये. बेटर छान असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गॅप राहणार नाही. तसं 2 ग्लास भरून घेऊ. आणि जास्त फुल पण भरायचं नाही, कारण ती शिजल्यावर असं वरपर्यंत येतं ना, म्हणून थोडीशी जागा राहू द्यायची. तर छान असे ग्लासात बेटर टाकून घेतलेले आहे. आता राहिलेलं पण 3ऱ्या ग्लासमध्ये टाकून घेऊ. असे सर्व ग्लासमध्ये टाकून घ्यायचे. तुम्ही थापून पण वडी करू शकता, पण थोडीशी वेगळी पद्धत म्हणून ग्लासमध्ये भरलेलं आहे. एकदा नक्की करून बघा. आता कढईमध्ये पाणीसुद्धा गरम झालेलं आहे, छान पाणीला उकळी आली. आता ग्लास ठेवून घेऊ. व्यवस्थित 3 ग्लासमध्ये मावलेलं आहे, ठेवून घ्यायचे 3 ग्लास. आणि ग्लास ठेवायचे, वरून झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 20 मिनटं त्याला शिजू द्यायचं, म्हणजे छान अशी आतपर्यंत कोथिंबीर वडी शिजली जाते. तर आता आपण त्याला 20 मिनटासाठी असंच फास्ट गॅसवर ठेवायचं आहे. झाकण ठेवू आणि 20 मिनिटांनीच झाकण उघडायचं आहे. आता 20 मिनटं झालेले आहेत, एकदा चेक करून घेऊ. तर बघू शकता, मी बोललेले ना, एकदम गच्च भरलं का नाही तर वरपर्यंत येतं, म्हणून थोडीशी ग्लासमध्ये जागा राहू द्यायची. आता एका चाकूने बघून घेऊ शिजली का. छान शिजली. आणि थंड झाल्याशिवाय कोथिंबीर वडी काढायची कोशिश करू नका, नाहीतर सर्व ग्लासला चिकटून जाईल. छान थंड होऊ द्यायचं आणि नंतरच त्याला ओपन करायचे. थोडं चाकूने त्याच्या कडा काढून घ्यायच्या आणि एकदा 2दा त्याच्या मागून टॅप केलं का नाही तर छान असा गोळा बाहेर येतो. तर बघू शकता, असं सगळं टॅप करून असा गोळा बाहेर आलेला आहे छान. आता आपण कट करून घेऊ, आपल्याला ज्या साईजची पाहिजे त्या साईजची. पातळ, जाड, पण थोडीशी जाडच ठेवायची तर छान लागते. एकदम पातळ पातळ नाही करायच्या. तुम्हाला कट करून दाखवते. तर छान अशा गोल आल्या. तर सर्व कट करून घेऊ आणि तेल गरम करायला ठेवले साईडला. तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. आता आपण वड्या तळून घेऊ.
छान खरपूस वड्या तळून घ्यायच्या. कुरकुरीत आणि खरपूस अशा आपल्या कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ टाकेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. तर कशी वाटली कोथिंबीर वडी? थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली पण छान होती, खूप टेस्टी झालेली. तुम्हाला जर अशी तेलात तळायची नसेल तर तुम्ही त्याला सेलो फ्राय केली तरी चालते. 3-4 दिवस आरामात टिकते आणि खूप छान आणि सुंदर अशी आपली कोथिंबीर वडी रेडी झाली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.